नाद नाद बोलतात तो काय, तो हाच तो नाद. नाद पाहिजे माणसाला. वेलकम बॅक टू द वेलकम मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एका नवीन आपल्या एक्साइटिंग ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग एक खूप भन्नाट असा हा ब्लॉग राहणार आहे. ब्लॉग कशाबद्दल राहणार आहे हा तुम्ही थंबनेल वरून बघितला असणार आहे. तर आम्ही जाणार आहोत मुरबाड येथील उंबरवेडा गावामध्ये. आमच्या गावातील दिलीप बालाराम पालवी सरपंच यांचा बैल मोठ्या 38 याचा पायरा जमलेला आहे. आणि प्रथमच मी अशा कोणत्या तरी बैलगाडा शर्यतीसाठी मी जाणार आहे. आणि हा एक्सपिरियन्स खूप भन्नाट असणार आहे माझ्यासाठी पण. आणि माझ्या जोडीला आहे आता आपल्या सोबत आहे मनीष दादा आणि हितेश. तर मित्रांनो खरंच बघूया. दोन शर्यती जमलेल्या आहेत. तर बघूया आपल्याला भेटतंय की नाही बघायला. आत्ताचे जर वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता वाजलेले आहेत दोन वाजलेले आहेत. आणि 2ची शर्यत होती. तर बघूया भेटते की नाही आपल्याला बघायला. नक्कीच भेटेल. 42,000 अधिक 2 वाजल्यासाठी हा शर्यत जमलेली आहे. पहिले गेलेले या बैठासाठी. हा बैठा आहे असा बैठा आहे की मुरबाड तालुक्यातील सगळ्यात मोठा बैठा आहे उंबरवेडा. तुम्हाला मी दाखवेलच पोहोचल्यानंतर तो उंबरवेडा काय पैठा आहे ना ते तुम्हाला सगळं दाखवेल मी. बनत राहा, सोबत राहा. पुढे खूप एक्साइटमेंट तुमच्यासाठी असणार आहे, आमच्यासाठी पण असणार आहे, तुमच्यासाठी पण असणार आहे. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे, अड्ड्यावर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता भरपूर नंदी आलेले आहेत. इकडे पण एक नंदी आहे. आणि बघा इकडे पण भरपूर नंदी आलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये पहिला आपला मोत्या कुठे आहे पहिले त्याचा शोध घेऊ. मोत्या कुठे आहे पहिले त्याची मुलाखत घेऊ. नंतर पुढे काय आहे ते बघूया. तर चला. तर मित्रांनो आता तुम्ही एकच शर्यत बघितली. बॉईला असं पलटत बाबा 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 बेकार दिसलं पण नाही. समोर कुठं जसं सुटलं तसं गायब. 2 सेकंद पण नाही लागलं निघाला ना. आता आपल्याला ना आपल्या मोत्याचा तपास लागलेला आहे. तपास आपल्या मंडपाजवळ आहे मोत्या. तिथं जाऊ बघू मोत्याची आता करंट सिच्युएशन काय आहे आपण ती पहिले बघू. मग नंतर आपण पण धाग्यावर जाणार आहे. एक माणूस आपल्या इकडे ठेवू, एक माणूस तिकडे धाग्यावर. दोन्ही ऐटून मोत्या कसा पळतो अख्खा आपण शूट करू. बेकार एकदम. मित्रांनो हा आहे नंदी. आणि हा नंदीचा मालक दिलीप बालाराम शेठ पालवी कोसलेगावचे सरपंच. आणि हा त्यांचा बैल मोत्या 38. आपण आहे ना आता त्यांची एक इंटरव्ह्यू घेऊ, छोटीशी मुलाखत घेऊ. आता त्यांचा गुलाल बिन झालेला आहे. आपण त्यांची थोडी ना मुलाखत घेऊया. चला. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे मोत्या बैलाचे मालक दिलीप बालाराम शेठ पालवी कोसलेगावचे सरपंच. तर आपण त्यांना आता विचारूया. प्रथम पहिले त्यांना क्वेश्चन करूया की हा बैल तुम्हाला कुठून भेटला म्हणून. हा बैल आम्हाला किनगाव राजा म्हणून तिथून भेटलेला आहे. कुठून? किनगाव राजा बुलढाण्यावरून. आणि कशी काय ओळख झाली या बैलासोबत तुमची? या बैलासोबत आमची ओळख झाली. आमचा मित्र म्हणून रामभाऊ देसले बैलाकरांचा, तो बैलांचा मास्टर आहे. आणि त्या बैलांच्या बद्दल त्याला सांगण्याचा प्रश्न येतच नाहीये. तो त्याने आम्हाला फक्त बैलाची माहिती दिली का असा बैल आहे, सरपंच आपल्याला घ्यायचा आहे. तर मग त्याला काय करायचा, तो बोललो चालेल तुमची इच्छा आहे ना, तुम्हाला बैल जर आवडतोय ना तर 100% आपण बैल त्याला घेऊया. तर त्याप्रमाणे त्याच्या सांगण्यावर आम्ही बैल घेतलेला आहे. तर अजून एक असा प्रश्न होता की बैलाची खरेदी काय होती आपल्या? बैलाची खरेदी म्हणजे आम्ही मुमागी त्याला किंमत दिलेली आहे. मुमागी किंमत दिलेली आहे. काय बघून तुम्ही असं त्याच्यामध्ये काय बघितले की तुम्हाला वाटलं की हा आपला पुढे नाव मोठा करेल आणि आता करत पण आहे? आम्हाला असं वाटलं का आमचा रामभाऊ दिसले वेलेकरचे बैलांच्यातला एक मास्टर आहे. त्याला असं बैलांच्या बाबतीत कुठलाही बैल असू दे त्यांनी फक्त एकदा बघितला ना का तो बैलाची पारख करण्यामध्ये त्याचा कोणी हात नाही धरू शकत. आणि त्याला असं जजमेंट आहे हा बैल 100% मालकाचं नाव करेल. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं का हा बैल आपल्याला 100% पुढे जाऊन आपलं नाव करेल. आणि त्यांनी फायनलला 2-3 टाइम गटामध्ये बघलेला होता. त्याला 2-3 टाइम गट पास झाले. फॉर्च्युनरचा मैदान पण खेळलेला आहे बैल. हो, उत्कृष्ट असा पळणार आहे. मी पण त्याचा एकदा पळ बघितलेला आहे. 1 नंबर उत्कृष्ट असा पळतोय बैल. तर अजून एक आता आजचा पहिला कोण होता? आजचा पहिला धागावाल्यांचा मन्या होता. धागा कोणासोबत होती शर्यत? कोणासोबत जमली होती? शेवट आमची मथुर सोबत होती. पिसवली कल्याण पिसवली मथुर यांचा होता. तर आहे ना कितीसाठी जमली होती? काय रक्कम काय होती? रक्कम आमची 21,000 होती. 21,000 2 बादल्यांची होती.
अरे वा, तर गुलाल तर भेटलेला आहे. हो 100%. काय आता मन काय करतंय तुमचं, मन काय असं व्यक्त- असं वाटतंय की आज बैल म्हणजे आपल्या पंचकुशीत आपल्या कोसल्या गावाचा कोसल्या नाव गावाचा. झाला म्हणजे बस झाला. आपल्याला दुसरा काय वाटत नाही. आणि मित्रांची हाऊस याच्यासाठी मला आनंद आहे, बाकी काहीच मित्र- नाही. हे सर्व आपले तर तुम्ही बघू कोसल्या शकता आपल्या गावातले सोबत आपले आहेत सगळे मित्र आहेत मित्र आहेत. आणि सगळे मी पण बघितलेलं आहे, स्वतः बघितलेलं आहे. बैलासाठी खूप मेहनत घेतात, त्याच्या खाण्यापासून त्याच्या राहण्यापासून सगळा त्याला नदीवर घेऊन जाणं, पोहणं, सगळ्या गोष्टींमध्ये सगळे सहभागी असतात, सहभागी खूप मेहनत आपल्याला घेतात. काहीच करायला लागत नाही. काहीच आपल्याला करायला बैलाच्या बद्दल काहीच करायला लागत नाही. तर आणि अजून एक आहे, तर आपला ड्रायव्हर आहे का आपल्या सोबत? ड्रायव्हर आपला गाडी हाकलायला गेला. गाडी हाकलायला गेला. ड्रायव्हर म्हणून आहे आपला संकेत ड्रायव्हर पादीरपाड्याचा. तोच आहे का? फिक्स आहे ना? फिक्स आहे. Fix आहे. हो, त्याला असं काही गरज लागत नाही कुठली, पण त्याला आपण कधी पण कुठे पण अड्ड्यामध्ये असला ना तर आपण त्यालाच बसवतोय. त्यालाच हो, बसवतो. त्याच्याशिवाय खूप दुसरा कोण उत्कृष्ट पळवतो बैल. हो 100% त्याच्या आवाजाने बैल पळतोय. आवाजाने बैल पडतो. हो. एक कसा नाता असतो बैलगाड्या, जो ड्रायव्हर आहे त्याचा आणि एक बैलाचा एक नाता असतो, बरोबर. तसाच याचा आणि त्याचा पण एक नाता असणारच आहे. नातं झालं. जिथे जिथे मोत्या बैल असतो तिथे तो भले गाडीवर कोणी पण ड्रायव्हर असला तरी तो मोत्याजवळ येतोय. हा ना. हा, त्याचा एक असा खूप- विषय झाला. खूप चांगली- त्याला- आणि बाकीचं आपली मित्रमंडळी आपल्या गावात आता तुम्ही बघतोय, नरेश आहे, भरत आहे, पप्पू आहे, दादा आहे, डबल काकाचे आपले काका आहेत, अजून या शर्ती करता आलेले आहेत. आज संतोष आहे तो बाकी सगळंच बघतोय. त्या अजून एक शर्यत जमलेली आहे की नाही, मग अजून कसं काय पुढे? चाललाय पुढचा, आता नावा तर घेत नाही, पण आमचा असा प्लॅन चाललाय. बघूया कोणतं नाव असेल तर छोटासा फिरवायचा तयारी आहे. नाव फिरवायचं हो आम्हाला पण बघायला आवडेल, हो, सगळ्या 100% पब्लिकला पण बघायला आवडेल. तर आपल्या सोबत आहेत नरेश दादा विषय. तर त्यांना आपण विचारू की हा पैरा कसा होता. पहिला हा असा जुळून आलेले आमचा एक मित्र हा. अशोक वगरगाव यांनी शर्यतीमध्ये बघितलेला बैल. त्यांना सांगितलं हा बैल आपल्या बैलाला चालेल. मग त्यांना डायरेक्ट विचारणं, पण त्या माणसाही सुद्धा एका शब्दावर आपल्याला बैल लगेच शर्यतीला दिला. असा जुळून पैरा आलेला आहे. आमचं एवढं दुर्दैव आहे की आम्ही थोड्यासाठी हुकलोय. तर कसा पळाला बैल? दोन्ही किती बैल- अंतरामध्ये काढली बैल शर्यत? मागे असताना सुद्धा पुढे निघलेले, मध्ये लेवल केली आणि पुढे आल्यावर पुढे निघाला. म्हणजे धाग्यावर का गेम काढलेली हा, आहे? जागेवर गेम काढली. आतापर्यंत किती बैलांनी शर्यती काढलेल्या आहेत? आतापर्यंत मला वाटतंय जवळजवळ 17-18 शर्यती झाल्या. 17-18 शर्यती झालेल्या आहेत. अजून एक प्रश्न असा असेल तुमच्यासाठी की पुढचा पायरा कसा असेल? पहिले नेक्स्ट पहिले आमचे असे आहेत का आमचे जे सहकारी आहेत जेवढे पण आहेत हा, ते आम्ही मिळून जुळून करणार. मिळून जुळून हा, मिळून जुळून सगळे एकत्रच करणार. हा, आहेत. सगळे एकत्र. म्हणजे एक असं आपण बोलू शकत नाही हा सरपंचाचा बैल आहे, हा पूर्ण तुमच्या नाही, ग्रुपचा नाही, हा. मिळून एक. हा, मिळून जुळून. तर लवकरच आपल्या पुशेगावचं मैदान पण होणार आहे. हो हो. त्या मैदानासाठी काय तयारी असणार आपल्या बघू, बंदीची? अजून तर तयारी नाहीये, पण बघूया पायरा जसं भेटेल तसं करूया. तर मग अजून एक प्रश्न असा होता की या बैलाची म्हणजे खाणं कसं काय आहे, कसं म्हणजे काही गोष्टी असतात ना स्पेशल, असा की काय खायला घालता तुम्ही नाही नाही, त्याच्या? खायला काय एकदम तो माणसात बैल असतो जे आपल्या तुनी हा. शेण डाळ हेच वगैरे, बाकी काय करणार. आणि बैलाचा स्वभाव कसा सांगा? बैलाचा स्वभाव म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी कोणाला मारलेलं तर नाही, मारलेला आणि नाहीये. मारेल असं पण वाटत नाही आम्हाला. हा ना. देखना असं रूप आहे, तुम्हाला मी दाखवतो. बैल बघू शकता तुम्ही, आणि हा बैलासोबतचा ग्रुप आहे. एवढा मोठा ग्रुप आहे आणि हा बैलाचा असा उत्कृष्ट असा बैल आहे. त्याची हाईट तुम्ही बघू शकता, उंच असा आहे, भक्कम आहे एकदम. आणि बैलाला पळ असा आहे की तुम्ही बघितल्यानंतर तुमची ताण बुक तर हारणारच आहे. खतरनाक असं काम आहे. सोबत आहे आपल्या मोठ्या बैलाला ज्यांनी जोड दिला ते आमचे कुठल्या गावचं नाव काय तुमचं? दागाव यांचा मन्या. तर तुम्ही काय सांगू शकता या नंदीबद्दल? बैल आमचा पण आम्हाला माहिती आहे. माहिती आहे. आजची शर्यत कशी राहिली? मोत्या सोबतची शर्यत कशी काय राहिली तुमची? शर्यत चांगलीच झाली. कालची ती गाडी आम्हाला 2 चकडा पुढं अंतर टाकून होती. हा. पुढं ह्यो गाडी काढतो आम्हाला माहित होता, पुढं गाडी काढली आहे. किती वर्षाचा नंदी आहे हा? त्याला इथं आमच्याकडे आणून 5 वर्ष झाली. घरचा आहे की नाही, बाजारातून विकत आणला होता. विकत आणला वासरू होता? बारीक. वासरू बारीक होता. तर तुम्ही बघू शकता नंदी कसा देखना स्वभाव आहे. नंदीचा स्वभाव कसा आहे? ते अतिशय शांत आहे तो. मारत नाही, काय नाही. आणि आतापर्यंत किती शर्यती त्यांनी काढलेल्या आहेत? या सीझनला त्याची आता ही 10वी शर्यत होती. 10वी शर्यत लगातार. हो. अरे बघा, तुम्ही बघू शकता किती उत्कृष्ट असं काम केलेलं आहे नंदीने. आणि त्यांच्या मालकाचं नाव मोठं करत आहे. मालकाचं नाव काय सांगितलं? विनायक शेटमीर पुढे. विनायक शेटमीर कुठे. तर आता नेक्स्ट पायरा कुठे असणार आहे तुमचा? पहिला आमचं ही गाडी जुलून पडली, हीच गाडी आम्ही हाकललो. पुढे पण आता हीच राहणार आहे? हो. पुढचा अड्ड्यावर कसं काय, मग पुढचं नियोजन कसं काय असेल त्या अड्ड्यात. असेल तर अड्ड्यात? ठीक आहे, चालेल, चला धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मोत्या पहिला पैरा घेतलेला आहे, त्यांनी पहिला गुलाल घेतलेला आहे आणि दुसऱ्या गुलाल घेण्याच्या तो तयारीमध्ये आहेत. चाललाय त्यांच्या शेटचा.
मला का पुढची अजून एक शर्यत खेळावी म्हणून. तर बघूया भेटते की नाही बघायला. ही बघायला नाही भेटली पण लाईव्ह नक्कीच आहे. नक्कीच आम्ही लाईव्ह पण बघू. जर थोडी आपल्या ब्लॉगमध्ये पण ॲड करतो की मोत्या कसा पळतो ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. तर मित्रांनो, जी डावी साईडला गाडी आहे ती मोत्या आणि मन्याची आहे. तुम्ही बघू शकता किती अंतराने त्यांनी गाडी काढलेली आहे. तर आता आपण बघूया थोड्या ज्या रनिंगमध्ये शर्यती आहेत चालू आहेत त्या थोड्या बघायचा प्रयत्न करू. भरपूर नंदी आहेत आणि भरपूर पब्लिक आहे. खूप प्रेम देतात. बैलगाडा काय असतं ते आज मला समजलं. हा माझा पहिला पायरा आहे. पहिला म्हणजे पहिली शर्यत बघायला आलेलं मी अशी कुठल्या अड्ड्यावर आणि खरंच एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तर बघूया चला. दादा तुला काय बोलायचं आहे? कसा वाटला तुला एक्सपिरियन्स? अतिशय चांगला. हा अतिशय चांगला. मग आता तो डायलॉग मार ना आपला. मग एवढा मोठा मैदान एवढी पब्लिक मैदान काय ती या सोपाय का त्या येऊन सोपाय का त्या जेवढा वाटतो तेवढा सोप्पा पण खेळ नाहीये. डोक्याचा पण खेळ आहे. कोणता नंदी कधी आपल्या अंगावर येईल काही सांगता येत नाही. हमला कुठून पण होऊ शकतो. तर आपले डोळे आहेत ना ते ओपन करूनच काय आहे ते बघायला लागतंय. बघा हा मैदान. बघा मैदानाला पब्लिक बघा. इकडून चल इकडून चल. वा. एवढी पब्लिक तर क्रिकेट बघायला पण नसते. आमची मॅच बघायला पण नसते एवढी पब्लिक आहे. आणि कसं आहे दर संडेला कुठं ना कुठं शर्ती असतातच आणि प्रत्येक बैलगाडा प्रेमी प्रत्येक अड्ड्याला व्हिजिट करतो म्हणजे करतोच. काय आनंद आहे ते आता मला समजायला लागलाय हे काय येतात म्हणून. खरंच नाद बोलतात तो काय तो हाच तो नाद पाहिजे माणसाला. पण हो नाद मग त्या काय सोपा आहे का? हा नाद सोपा आहे. येऊन बघा. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे कोसल्या गावचा बालाराम शेठ पालवी यांचा मन्या. तर यांनी पण आता गुलाल घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता बैलासोबत आहे भाऊ ओमकार साऊ, स्वतः बैलाचे मालक सोन्या आणि बालाराम शेठ पालवी. सगळे देखभाल करणारे हेच. सगळं त्या बैलाबद्दल त्या नंदीचं सगळं करणारे हेच आहेत. तर आपण त्यांची आता एक शॉर्ट इंटरव्ह्यू घेऊ. तर चला तर आपण बैलाच्या मालकाला विचारू आजचा पायरा कसा होता? आज रात्रीच आमचं नियोजन झालेलं सगळं ओके मध्ये होतं. सगळं ओके मध्ये. शर्यत ठरून आलं होतं का इथे येऊन ठरवलेली? केलेलं होती जमून ठेवलेलं व्हॉट्सअपला ठेवली होती. तर आपला मने आहे तो कोणती साईड पळतो? चारही कांदे बोल. चारी खांदे पळतो. बघा या बैलाची खास वैशिष्ट्य असे आहेत का तो चारी खांदे पळतो. कुठे पण टाका पब्लिक साईड टाका नाही तर आतल्या साईड टाका कुठल्या पण साईडला टाका तो पळतो. बैलाचा स्वभाव कसा आहे दादा? खूप शांत आहे. शांत स्वभाव आहे. बघू शकता तुम्ही. देखना असा रूप आहे बैलाचा. उत्कृष्ट असा दिसतोय. आणि आता मी ऐकलं होतं की भरपूर दिवस झाले मैदानात आला नव्हता. काय प्रॉब्लेम काय झाला? आजारी होता त्याच्यामुळे बाहेर काढलं नाही त्याला. आजार काय झाला होता? लंपी आणि दमा झालेला. लंपी आणि दमा झालेला आहे. लंपी आणि दमासारख्या आजारावर मात करून बैलांनी चांगला असा कमबॅक केलेला आहे. आजारानंतर ही पहिली शर्यत होती. ही दुसरी शर्यत होती. आणि पहिल्या शर्यतीमध्ये काय झालं? विन झालेला. पहिली शर्यत पण विन झाली होती आणि बॅक टू बॅक बैलांनी विन घेतलेला आहे. तर दादा पुढचं नियोजन कसं असणार आहे बैलाचं? पायऱ्या वगैरे कसं काय पुढचं? घरच्या गाडीत तर आमच्या चालू आहे नियोजन बघू आम्ही. जोड कोण होता बैलाला? सरलगाववाल्यांचा भैरव होता. नेहमी तोच असतो की नाही आज चेंज होतो. आज चेंज होता का? तर तुम्ही बघू शकता हा मने आहे आणि त्यांचाच घरचा साज असणारा सोन्या पण तिथेच आहे. दाखवा तिकडे. सोन्या पण आहे तिथे. तर सोन्याला त्या या शर्ती इथे या मैदानामध्ये उतरवलं नव्हता. पण पुढचा सोन्याचा आणि मन्याचा काय नियोजन असणार आहे आपण त्यांना विचारू. काय नियोजन असणार आहे? लोक बोललेले घरची गाडी पळू शकणार नाही. थोड्याच दिवसात त्यांना करून दाखवू घरची गाडी पाळणार. थोड्याच दिवसात कमबॅक होणार घरच्या गाडीचा. सोन्याला नक्की झालं तरी काय होतं म्हणजे असं तुम्ही काय पळवत नव्हते त्याला? पळवत नव्हते असा विषय होता. पैरा भेटत नव्हता. पैऱ्याच्या अडचणी मुलं
नक्कीच त्यांना पुढच्या अड्ड्यामध्ये पायऱ्या भेटेल आणि नक्कीच ही गाडी पण पळेल. तर आपण वाट बघू त्यांच्या कमबॅकची. दोन्ही घरचा साथ कसा पळतो ते आपल्याला बघायलाच भेटेल. याआधी कधी पळाली नाही का हा त्या आधी पळालेली, पण आता 1 वर्ष गॅप झाला त्यामुळे बैल पळत नाही आता. आणि जोडीनी कशी किती आतापर्यंत मैदानी गाजवले? 3-4 गुलाल झाले तर घरच्या साथचा. आणि आतापर्यंत आपल्या मन्यानी किती शर्यती घेतलेल्या आहेत? या सीझनचा तर 2 गुलाल झालेले आहेत. मागच्या सीझनला बैल आजारी होता त्यामुळे जास्त गुलाल झाले नाही. तर बघा काय आहे, खरा जो मालक असतो ना तो असा असतो, तो कधी आपला नेहमी विजय सांगत नाही, पराभव आहे तो पण सुद्धा सांगतो आपल्याला इथे. तर तुम्ही बघू शकता गुलाल तर घेतलेला आहे. लंपी सारख्या आजारावरून मात करून बैलांनी गुलाल घेतलेला आहे. असंच पुढे घेत राहील ही आपण विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर अशा प्रकारे मन्याने ही गाडी विन केली होती आणि तुम्ही बघू शकता किती अंतरामध्ये त्याने ही गाडी विन केलेली आहे. तर मित्रांनो चालू आहे. तर आजचा पायरा झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. दोन्ही पण गावातली दोन्ही पण बैल होती, सरपंचाचा आणि बालाशेठ पालवी दोघांचा बैल विन झालेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि भन्नाटाची मजा केलेली आहे. आमचं जरा नशीब कमी होतं म्हणून आम्हाला दोन्ही पण शर्ती बघायला नाही भेटलेल्या आहे. पण ठीक आहे, पण ते ठीक आहे, चालेल. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही नेक्स्ट पायऱ्यामध्ये जाऊ तेव्हा सोबतच जाऊ. म्हणजे कसं आज जसं झालेलं आहे तसं काय पुढं नेक्स्ट टाइम होणार नाही. पुढं सोबतच राहू, त्यांच्या पुढं लावलं तिकडं सोबतच राहू, पूर्ण बघायला भेटेल. प्रॉपर व्हिडिओ वगैरे बनवू आपण, मस्त चांगला व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पण नेक्स्ट रविवार अड्डा फिक्स आहे, नेक्स्ट रविवार. तर आता गाडी पण निघालेली आहे. आता असं आम्ही बसून निघालेलो आहे सगळे. हे बघा सगळे बसलेले असे सगळे, खाली पण बसलेले, तिकडं पण आहे, तिकडं पण बसलेले. गाडी पूर्ण पॅक झालेली आहे ना. आपण पण निघालेलं आहे. आता आपली बाईक आहे, आपण पुढे पण जाऊन बाईक वर हे करू. आणि आपला सोपा आहे का त्या बॉलला म्हणजे झाला का? येऊन बघा कसं असतंय काम त्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.